तुम्ही जर खरे स्वामी भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा। रमेश नावाचा एक मुलगा होता, मनाने खूप चांगला होता। कुणीही कधीही काही मदत मागितली तर तो नाही म्हणत नसे। पैसे असो, वेळ असो किंवा मदत असतो, रमेश नेहमी पुढे असायचा। लोक म्हणायचे हा माणूस सोन्यासारखा आहे। पण हळूहळू एक गोष्ट घडली, लोक मदत तर मागायचे परंतु अपेक्षित आणि गृहीत मदत मागू लागले। त्याच्या चांगुलपणाला लोकांनी हक्क समजायला सुरुवात केली। एक दिवस रमेश स्वतः अडचणीत होता। खूप दिवसानंतर त्यांनी एका व्यक्तीला मदत करण्यासाठी नाही म्हटले आणि बघता क्षणी वेगळंच घडायला लागलं। त्या एका नाहीमुळे त्याची 100 हो पुसून गेली। बोलणं बदललं, वागणं बदललं। जे लोक त्याला चांगलं म्हणायचे तेच म्हणू लागले की हा खूप स्वार्थी आहे। त्याच दिवशी रमेशला स्वामींचा खरा शब्दाचा अर्थ कळाला। लोक तुमच्या कर्माला तुमचा गुण मानत नाही तर तुमचा अधिकार समजतात। रमेश त्या दिवशी हरला नाही, तो खरा म्हणजे जागा झाला। त्यांनी ठरवलं सगळ्यांना सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात, सगळ्यांना हो म्हणायचं नसतं। तुम्ही आम्ही मित्रांनो आपल्या जीवनामध्ये असंच आपण सगळ्यांना हो म्हणतो आणि आपणच अडचणीमध्ये येतो। त्या दिवसापासून रमेश बदलला नाही तर तो समजूत झाला, मजबूत झाला आणि इथूनच पुढे खरं रमेश आपली लाईफ जगू लागला। मित्रांनो, स्वामी म्हणतात की चांगुलपणा ठेवा पण मर्यादित ठेवा। स्वामी म्हणतात नाही म्हणणं हा अहंकार नाही तर आत्मसन्मान आहे। स्वामी म्हणतात तुमची किंमत ओळखा नाहीतर लोक तुम्हाला स्वस्तात वापरतील। हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला लागला असेल तर आजच कमेंट बॉक्स मध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि आपल्या गरुड जेप या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।